धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही चिन्ह गोठवण्याची मागणी. प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे न पाठवण्याची विनंती. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपात जातील. वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात 3 तास बैठक. सिल्वर ओकवरती बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणावरती चर्चा की शरद पवारांनी पार्थ पवारांना कानमंत्र दिला हे अद्याप अस्पष्ट. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. निवड घटनाबाह्य असल्याचा आरोप. सुटं तेल विकू नका आणि घेऊ सुद्धा नका. भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार, कॅन्सर होऊ शकतो. खाद्यतेलाबद्दल एफडीएकडून कडक नियमावली. उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद. विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीला केंद्र सरकारची मंजुरी. 10 वर्षांनंतर प्रथमच भारत सरकारचा मोठा निर्णय. साखरेचा पुरवठा वाढवण्यासह आणि वाढत्या किमतींना आळा घालण्याचा उद्देश. पुण्यामध्ये राहुल गांधींचा शनिवारी छात्रों की गूंज हा कार्यक्रम. महाराष्ट्र काँग्रेसकडून कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचे भावी पंतप्रधान म्हणून बांधरबाजी. काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी कार्यक्रमाला असतील. सरसकट तरुणांचे संवाद साधला असता तर बरं वाटलं असतं. राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका. देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाची धास्ती घेतली आहे. कार्यक्रमासाठी देशभरातनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन. सतेज पाटलांचं फडणवीसांना उत्तर. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा. काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात वंदे मातरमची 2 कडवी गाणार. 1937ची काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले. काँग्रेसचा निर्णय देशविरोधी. त्यांच्याकडनं लाखो शहीद जवानांचा अपमान. अमित शहांचा काँग्रेसवरती हल्लाबोल. चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडनं विद्यार्थिनींना पॉकेट मनी देण्याच्या हालचाली. कमवा आणि शिकाच्या धर्तीवर महिन्याला 2,000 रुपये देण्याबाबत विचार सुरू. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा विद्यार्थ्यांशी संवाद. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार. लातूरच्या उजनी गावातील झेडपी शाळेच्या पाहणीवेळी अभिजित दिपकेंचा आरोप. जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा 1 दिवस 1 विद्यापीठ उपक्रम. सरकारमधील 1 केंद्रीय मंत्री दररोज एका विद्यापीठाला भेट देणार. तरुणांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांवर चर्चा करणार. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ही टर्म पूर्ण करणार नाहीत. मोदींचा पीएम म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. संजय राऊतांचा मोठा दावा. मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. अंधेरीतील जिमीज बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्यामुळे खळबळ. एफडीए आणि आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल. कोरियन व्हेजी बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचं समोर. चर्चगेट ते बोरिवली लोकलमध्ये दिव्यांग डब्यातील प्रवाशाला ढकलून दिल्यामुळे त्याचा मृत्यू. वांद्रे ते माहीम स्टेशन दरम्यानची घटना. आरोपीला अटक. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाईचा बडगा. दादर रेल्वे स्थानक परिसरात आरटीओकडनं तपासणी तर कल्याणमध्ये 100हून अधिक रिक्षा चालकांना नोटिसा. नोटिशीनंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार.